रामकृष्ण हरी. तर रात्री आपण शालिवाहन आश्रम इथे विश्राम केल्यानंतर आता मी पुढे मार्गस्थ होत आहे नर्मदे हर. बघू आज मैया कुठपर्यंत चालवते. तर आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. थंडी खूप आहे इकडे. पूजा अर्चा झाल्यानंतर आज थंडी वाजतीये मला. बालभोग घेतला आहे आता पुढे बघू मैया आज कुठपर्यंत चालवते ते. हे बघा झाडे किती सुंदर आहेत. आणि आपण ज्यावेळेस मागच्या वेळेस दुपारी भोजन प्रसादी घेतली त्यावेळेस इथं पण तुरीच होत्या. ह्या वर्षी पण तुरीच आहेत. बघूया मैया कुठपर्यंत चालवते. सूर्यनारायण खूप वरती आलेले आहेत. आणि आता बघा सकाळचे 8 वाजून गेलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. सहज वृक्ष लागलं बघा. किती मोठं वृक्ष आहे. नजर पुरत नाही ते वृक्ष बघण्यासाठी. फांद्या खूप मोठ्याले आहेत. आणि इकडं बघा केळीचे सगळे काढून टाकलेलं आहे. आणि ते आता गहू किंवा कपाशी करतील. गहू आणि हरभरा हे पीक घेतलं जातं इकडं. आता चाललंय. डांबरी सडक लागलेली आहे. डांबरी सडकीने सरळ पुढे येईल गाव ढालखेडा म्हणून. इकडचं राहणीमान थोडंसं वेगळंच आहे. हे बघा लिंबाचं झाड पण बघा खूप जुनं दिसतंय आणि मोठं पण दिसतंय. इकडे हेच वैशिष्ट्य आहे की झाडे जास्त जगवलेली लोकांनी. बघा प्रत्येकाच्या बांधावरती झाडे दिसणार, वावरामध्ये झाडे दिसणार. पण आपल्या महाराष्ट्रात झाडं तोड का करतात हेच कळत नाही मला. झाडं तोडून काय भेटतं. इकडे झाडं असल्यामुळे बघा पाऊस व्यवस्थित टाइमशीर सगळंच टाइमशीर घडतं बघा. बघा आता केळीची बाग लागलेली आहे. नवीनच केळीची बाग लागली बघा आता. आणि पलीकडं या झाडाच्या पलीकडे जी दिसते ती मैयाच आहे. मैयाच्या किनाऱ्यानेच चाललो मी. फक्त वरतून आहे, खालून नाहीये. नर्मदे हर. बघा हे पण लिंबाचं झाड बघा किती खूप आणि मोठं आहे. खोड बघा किती मोठं आहे. त्याचं खोड दाखवतो तुम्हाला ते जवळ. हे बघा खोड किती मोठं आहे. इकडे झाडे भरपूर आहेत. थंडी इतकी जाणवत नाही. नर्मदे हर. नंतर अशी कच्ची सडक लागली होती. आता इथून मार्ग बदलतोय. इथे बोर्ड लागलेला आहे बघा, नर्मदा परिक्रमा मार्ग. तर आता इथून आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. हे बघा 2 बोर्ड लागलेले आहेत. आणि पुन्हा कच्चा रस्ता शेतातून जातो. हा कच्च्या रस्त्यानं आपण पुढे प्रस्थान करत आहोत. हे बघा कपाशीमध्ये जनावरं चारतायत बघा कशी बघतीये. ए तर पुढे प्रस्थान मुरुम टाकलेलं बघा. बाबाजी आणि जे मैयाजी बकरे घेऊन आलेले इथं चरायला सकाळी. नर्मदे हर बाबाजी. तर नर्मदे हर मैयाजी. मैयाजी बसलेले आहेत. बकरे घेऊन आलेले आहेत चारायला. पुढे आपण प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. तर बघा इकडनं आता रस्ता चेंज झालेला आहे. नवीनच रस्ता केलेला आहे बघा यावर्षी. पहिला दुसरीकडून रस्ता होता. आता बघूया कुठे निघतो हा रस्ता. नर्मदे हर, नर्मदे हर. आत्ताच आपण एका ठिकाणी चहा प्रसादी घेतली. त्यातून पुढे आल्यानंतर एक बाबाजी होती, तिने केळी वाटली. मोबाईलला चार्जिंग चालू असल्यामुळे मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही. केळीच्या बागात ना आलो. इकडे मागे होते बघा त्या तिकडे हे जी दिसतंय ना तिकडे होती केळीची बाग.
तिकडनं आलो पण व्हिडिओ काढू शकलो नाही. मोबाईल चार्जिंग लावलेला होता पॉवर बँकला, कारण आपल्या मोबाईलला चार्जिंग टिकत नाही. जुनाच मोबाईल आणला आहे. यावर्षी नवीन मोबाईल घेणार होतो पण काय घेणं झालं नाही पैशाच्या अभावी. आणि परिक्रमेला येताना पण खूप अडचण होती पैशाची, पण अडचण मग यांनी दूर केली आणि मला परिक्रमेला यायला यांनी प्रोत्साहन दिलं. नर्मदे हर. तर आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. इथे बालभोग घेण्यासाठी थांबलो होतो या आश्रमात. मायाच्या किनाऱ्याला आश्रम आहे. हे मायाचं स्वरूप बघा कसं किती छान दिसतंय. आपण गेल्या वर्षी समोर दिसतंय तिथं आंघोळ केली होती, तिकडून आश्रम दिसत होता. नर्मदे हर. तर आपण पुढे प्रस्थान करत आहोत. पुढील याच्याकडे सुंदर असा घाट आहे, जाण्यासाठी रस्ता पण बनवलेला आहे बघा याच्यातून मग याच्या आंघोळीला जाण्यासाठी. आणि मी आता पुढे प्रस्थान करत आहे. नर्मदे हर. हे किती मोठं वडाचं झाड आहे. इथे पण मोठं झाड आहे. नर्मदे हर. तर पुढे प्रस्थान. इथे बघा केळीची बाग आहे. हे बघा बुब्बू झोपलेला आहे इथे एक, आणि उन्हाला तिथे एक आराम करते बुब्बू. यांच्याकडचे बैलगाड्या अशा आहेत या प्रकारच्या. पाळू पण बघा वेगळीच आहे. आणि पुढे प्रस्थान करतोय आता मी. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा नेवास्कर भेटले होते. आम्ही पहिल्या दिवशीपासून संघ होतो पण थोडंसं मागं पुढं झालेलो आहोत. आता मागच्या आश्रमामध्ये बालभोग घेतल्यानंतर ते हा सगळीकडे ऑल इंडिया. नर्मदे हर बाबाजी. यांनी एक बाबांचं दुखत होतं तर त्यांनी दंडकवरती आडवी दंडक धरून पिशव्याचं वजन घेतलेलं आहे. नर्मदे हर. तर हे सर्व नेवास्कर आहेत आणि म्हणजे आचार्य म्हणजे ते आपल्याच जिल्ह्यातले आहेत, अहिल्यानगरचे आहेत आणि तालुका राहताचे आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. प्रसादी घेतल्यानंतर आता पुढे मार्गस्थ होत आहे. बघा केळीची बागा एकदम सुंदर आहेत आणि अजून भोजन प्रसादी दुपारची केलेली नाही आहे. मागच्या एका आश्रमावरती होती पण तिथं टाईम होता, 1-1.5 वाजता चालू होती भोजन प्रसादी. आपण राईट 12 वाजता तिथं पोहोचलो होतो पण तिथं काय भोजन प्रसादीला टाईम होता, त्यामुळं आता मी पुढे मार्गस्थ होत आहे. एकदम मस्त असं वातावरण आणि इकडनं पण केळीची बाग आहे आणि इकडचं पण केळीची बाग आहे. दोन्हीच्या मधून चाललोय आता डांबरी सडकेनं. आपल्याला जायचं आहे 3 किलोमीटर आश्रमवरती. 3 किलोमीटर आश्रमवरती गेल्यानंतर जेवण भोजन प्रसादी केल्यानंतर बघूया चिंचलीला जाणं होतं की भोईंद्याला जाणं होतं. नर्मदे हर. आता आज एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा, रणजित पवार म्हणून आहेत, त्यांनी नर्मदा मैयावरती गीत रचलेलं आहे. आत्ताच इतक्यात अपलोड केला आणि पुढील व्हिडिओ काढण्यास सुरुवात केलेली आहे. मी मोठ्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण मध्ये कोणी बघत नाही, कारण सुरुवात बघतात आणि डायरेक्ट पेज देऊन शेवट बघतात, त्यामुळं तो का व्हिडिओ याच्यामध्ये घेतलेला नाही मी. नर्मदे हर. तर तो व्हिडिओ नक्की बघा, कसा वाटला तो पण सांगा कमेंट करून. आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह येणार आहे किंवा संध्याकाळी बघू, लाईव्ह येता आला तर बघू, किंवा उद्या दुपारी लाईव्ह येणार आहे मी. नर्मदे हर. तर लाईव्ह दाखवणार आहे मी कसं चालतो, कसं काय असतं, कसा रस्ता येतो, कारण उद्याचा सर्व रस्ता शेतातून आणि कच्ची वाट आहे. नर्मदे हर. तर आपण आता ते महादेवाचं मंदिर दाखवतोय, तर पण आता बंद आहे सध्या, भोग दाखवल्यामुळे बंद आहे. हे बघा नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला आलेलो आहे मी. खालघाट बघा तिकडनं खालघाट दिसतोय, खालघाटच्या अपोजिट साईडला आहे मी.
मस्तपैकी नर्मदा किनारी आलेलो आहे मैयाच्या. हे बघा एकदम संत गतीने मैया वाहतीत ना. हा आश्रम आहे बघा, मोठं झाड आहे. कुणी धुणं धुतंय तर कुणी आराम करतंय. आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बाबा तुम्ही कुठून आहात? नेवासा तालुका. यावेळेस नेवासा तालुक्यातील भरपूर जण आलेले आहेत. बाबा किती परिक्रमा आहे तुमची? पहिली. बघा बाबांची पहिली परिक्रमा आहेत. नर्मदे हर. तर बघूया अजून काय काय बघायला भेटते. आता इथे बाबाजी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. आणि बाबाजी जे मेन बाबाजी आहेत ते धुळ्याचे आहेत. भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत बाबाजी. नर्मदे हर. बाबाजी निघालेले आहेत पुढे. काही आराम करतायत. नाशिककर आहेत, आयल्यानगरकर ते काही पुण्याचे आहेत. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. बघा इथे पण बसलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. इकडे बघा मयाचं अप्रतिम असं इथं चित्र आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमेत आम्हाला एक मोबाईल सापडला होता. आम्ही आता परत देतोय त्यांना. ते कमंडलू साठी परत मागे गेलेले आहेत. ते तिकडे जाताना दिसतात ते बाबाजी मागे. नर्मदे हर. त्या बाबांचा मोबाईल आता आम्ही सुपूर्द करणार आहोत थोड्याच वेळात. तो व्हिडिओ येईलच. ते बाबा मागे गेलेले आहेत. नर्मदे हर. तर दुपारची भोजन प्रसादी केल्यानंतर आलो आहे 4 किलोमीटर. आज दुपारपर्यंतच बघा 25 ते 26 किलोमीटर अंतर झालं होतं भोजन प्रसादी नसल्यामुळे. आणि थोडा उशीर झाला. आता आपण चाललो आहोत उंटपासून. हे बघा उंट आहे माझ्या मागं. कसं बघतोय. मेंढीपाळा जे असतात तर त्यांच्या संग उंट आहे सध्या इकडे. आपल्याकडे घोडे किंवा गाढव असतात पण इकडे बघा उंट आहे. आणि आता मला फक्त जायचं आहे 2 ते 2.5 किलोमीटर. मी आश्रमावर गेल्यावर संध्याकाळी ब्लॉक एंड करणारच आहे आजचा. कारण आजचा खूप छोटा ब्लॉक होणार आहे. आणि थोड्याच वेळात मी चिंचली गावात पोहोचल. नर्मदे हर. इथलं वातावरण असं आहे. तर आपण बघा आता चाललेलो आहोत गवताच्या रस्त्याने पुढे जाऊन आश्रमावर जाणार आहोत चिंचली गावामध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा लहान लहान मुली येतात. आपल्याकडे आज काय चॉकलेट नाही राहिलेली, नाही तर मी चॉकलेट देत असतो. हे रस्त्याने बाबा सीधे जाओ. चॉकलेट नाही ना. तर आज चॉकलेट नव्हतं. सूर्यनारायण समोरून आहे त्यामुळे अंदर येईल.